आदेश करिअर अकॅडमी नामपूर यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस व आर्मी भरती 2025-2026 मध्ये यश संपादन करून निवड झालेल्या तब्बल 22 गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मालेगाव रोड येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमात संत महंत सद्गुरू बापूजी महाराज दराणे यांचे आशीर्वाद लाभले। प्रमुख अतिथी म्हणून बागलाणचे आमदार दिलीपजी मंगळू बोरसे उपस्थित होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपविभागीय परिवहन अधिकारी विनोद जाधव, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अहिरे, सरपंच रेखा पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोराणे, धनराज सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात पोलीस व आर्मी भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। तसेच त्यांच्या यशामागे महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते असे सांगितले। ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या संधींचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे असे आवाहनही करण्यात आले। आदेश करिअर अकॅडमी ही ग्रामीण भागातील गरीब, पोटकरू व जिद्दी विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, शारीरिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध तयारी आणि आत्मविश्वास देऊन अकॅडमीने अनेक युवकांना पोलीस व सैन्य दलात स्थान मिळवून दिले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था आशेचा किरण बनली असल्याचे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले। या यशामागे आदेश करिअर अकॅडमीचे संस्थापक व संचालक विजय कापडनीस यांचे मार्गदर्शन, परिश्रम व दूरदृष्टी महत्त्वाची ठरल्याचे मान्यवरांनी सांगितले। अकॅडमीच्या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे शिक्षक प्रियंका कापडनीस मॅडम, चैताली अहिरे मॅडम, चेतन सर, भांबरे सर, गौतम सर यांचा देखील नामोल्लेख यावेळी करण्यात आला। तसेच विजय कापडनीस यांच्या आई वडील यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। आपल्या मनोगतात विजय कापडनीस यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या अथक परिश्रमांना, पालकांच्या विश्वासाला आणि अकॅडमीच्या समर्पित स्टाफला दिले। भविष्यातही ग्रामीण भागातील अधिकाधिक युवकांना पोलीस, सैन्य व विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळवून देण्यासाठी अकॅडमी कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.डी. पाटील सरांनी केले। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, बागलाण। आज आमच्या बागलाण तालुक्यातील प्रामुख्याने नामपूर शहरामध्ये आदेश अकॅडमीच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला। मी आदेश अकॅडमीला शुभेच्छा देण्यासाठी खास करून आलो होतो, कारण की आमच्या बागलाण तालुक्यातील प्रामुख्याने जवळजवळ 22 विद्यार्थी त्यांनी आपल्या देशसेवेसाठी शिक्षणात यशस्वी केले आणि एक चांगली संधी त्यांच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळाली। मी आदेश अकॅडमीला शुभेच्छा देतो की पुढे त्यांनी आमच्या भविष्यात आपल्या या बागलाण तालुक्यातील असेच विद्यार्थी घडावे अशी पुन्हा शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आदेश करिअर अकॅडमी नामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मीमध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। खरोखर एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की आपल्या मोसम खोऱ्यातून नामपूर पंचक्रोशीतले 22 विद्यार्थी आर्मीमध्ये निवडले गेलेत आणि या त्यांच्या यशाच्या मागे जे खंबीर नेतृत्व आहे ते म्हणजे या अकॅडमीचे संचालक विजयजी कापडनीस सर। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने खरोखर एक चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्या ज्या या पंचक्रोशीतील मातीमधून देशाच्या सेवेसाठी जी 22 मुलांची निवड या ठिकाणी झालेली आहे ती खरोखर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्यांच्या करिअर अकॅडमीला, या आदेश करिअर अकॅडमीला आणि सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा देतो। जय हिंद।